पुणे शहरात एक धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना घडली आहे। बहिणीच्या प्रेमसंबंधाला विरोध करत भावानेच तिच्या प्रियकराचा निर्घृण खून केलाय। शहरातील आंबेगाव पोलीस स्टेशन हद्दीतील गुरुदत्त वॉशिंग सेंटर, गायमुख चौक, आंबेगाव परिसरात सोमवारी दिनांक 22 डिसेंबर रोजी सायंकाळी हा प्रकार घडला। जावेद खाजिमिया पठाण, वय वर्ष 34, सध्या राहणार नरेगाव, मूळ राहणार मुदखेड रोड, ख्वाजानगर शनी मंदिराजवळ, भोकर, जिल्हा नांदेड असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे। या प्रकरणी प्रेयसीचा भाऊ संदीप रंगराव भुरके, वय वर्ष 25, राहणार भोकर, यांच्यासह आणखी एका आरोपी विरोधात आंबेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मयत व्यक्तीचा मित्र रौफ उस्मान शेख, वय वर्ष 35, यांनी तक्रार दिली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत जावेद पठाण आणि संबंधित तरुणी हे दोघेही नांदेड जिल्ह्यातील भोकर येथील रहिवासी होते। दोघांची घरं एकमेकांच्या शेजारी असल्याने अनेक वर्षांची ओळख होती आणि त्यातूनच प्रेमसंबंध निर्माण झाले। मात्र हे प्रेमसंबंध तरुणीचा भाऊ संदीप भुरके याला मान्य नव्हते। दरम्यान 11 डिसेंबर रोजी जावेद आणि त्यांची प्रेषित घरातून निघून पुण्यात आले आणि नरे परिसरात एकत्र राहू लागले। बहीण मुस्लिम प्रियकरासोबत पळून गेल्याचा राग संदीप भुरके यांच्या मनात खदखदत होता। बहीण पुण्यात असल्याची माहिती मिळाल्यानंतर संदीप भुरके एका साथीदारासह पुण्यात आले। जावेद ज्या ठिकाणी राहत होते त्या ठिकाणी जाऊन त्यांनी जावेदशी वाद घातला। वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि संदीपने धारदार शस्त्राने जावेदवर वार केले। डोक्यावर आणि इतर ठिकाणी गंभीर जखमी झाल्याने जावेद जागीच कोसळला। त्यानंतर आरोपी पळून गेले। गंभीर जखमी अवस्थेत जावेदला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले। मात्र ससून रुग्णालयात तेथील डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले। खून केल्यानंतर आरोपी संदीप भुरके आणि त्याचा साथीदार घटनास्थळावरून फरार झाले। आंबेगाव पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून आरोपीचा कसून शोध सुरू आहे। आरोपीच्या शोधासाठी पोलिसांच्या टीम रवाना झाल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने यांनी दिली। प्रेमसंबंधाला विरोधातून घडलेल्या या निर्घृण हत्येमुळे पुणे शहर हादरले असून या घटनेवरून पुन्हा एकदा ऑनर किलिंग सारख्या घटनेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत।